इलेक्ट्रॉनिक्सच्या जगात डायोड म्हणजे काय? तर अगदी पायाच्या विटेसारखे मूलभूत, पण त्याच्याशिवाय काहीच शक्य नाही. आज आपण नेमकं हेच बघणार आहोत. जणू काही आपण एका इंजिनिअरची किंवा हौशी माणसाची टूलकिटच उघडतोय. या टूलकिटमध्ये आपण डायोडचे प्रकार, त्यांची तांत्रिक वैशिष्ट्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं, योग्य डायोड निवडायचा कसा, हे सगळं समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पण थांबा, हे सगळं करण्याआधी एक प्रश्न. योग्य पार्ट निवडणं इतकं महत्वाचं का असतं? इथे बघा, एका बाजूला आहे एक परफेक्ट चालणारं सर्किट आणि दुसऱ्या बाजूला फक्त एका चुकीच्या डायोडमुळे पार जळून गेलेलं सर्किट. इलेक्ट्रॉनिक्स डिझाईनमध्ये हीच तर खरी गंमत आहे. एक छोटीशी चूक आणि सगळा खेळ खल्लास. म्हणूनच डायोड फक्त काय काम करतो हे जाणून पुरेसं नाही, तर तो काय सहन करू शकतो, म्हणजे त्याच्या फिजिकल लिमिट्स काय आहेत, हे समजून घेणं खूप खूप गरजेचं आहे. चला तर मग आपल्या टूलकिटमधलं पहिलं हत्यार वापरूया. हे हत्यार आहे प्रत्येक डायोडवर छापलेल्या त्या छोट्याशा नावामागचा सिक्रेट कोड उलगडण्याचं. हो, त्यालाच आपण नामकरण पद्धत किंवा नॉमेनक्लेचर म्हणतो. हे कोड बघायला कदाचित क्लिष्ट वाटतील, पण खरं सांगायचं तर यामागे एक सोपं लॉजिक आहे. उदाहरणार्थ BZ148. आता यातलं प्रत्येक अक्षर आणि आकडा काहीतरी सांगतो. पहिलं अक्षर B सांगतं की हा सिलिकॉनपासून बनलाय. दुसरं अक्षर Z सांगतं की हा एक झेनर डायोड आहे, म्हणजे तो व्होल्टेज रेग्युलेशनसाठी वापरला जातो. आणि 148 तो फक्त त्याचा सिरियल नंबर आहे. बघा किती सोपं आहे. एका छोट्या कोडमधून आपल्याला त्या पार्टची पूर्ण कुंडलीच कळते. अर्थात डायोडला नाव देण्याची ही एकच पद्धत नाहीये. जसा काळ बदलला, देश बदलले, तशा या पद्धतीही बदलत गेल्या. इथे बघा, 3 मुख्य सिस्टम्स आहेत. एक आहे जुनी युरोपियन पद्धत, ज्यात ओ अक्षराचा अर्थ सेमीकंडक्टर असायचा. दुसरी आहे आत्ताची पद्धत, जी आपण नुकतीच पाहिली, जी मटेरियल आणि कामावर अवलंबून आहे. आणि तिसरी आहे अमेरिकन आंतरराष्ट्रीय पद्धत, जी 1N किंवा 2N ने सुरू होते. प्रसिद्ध 1N4707 डायोड आठवतोय? त्यातला 1N म्हणजे त्यात एक जंक्शन आहे. म्हणजे प्रत्येक सिस्टम आपल्याला त्या डायोडबद्दल काहीतरी महत्त्वाचं सांगतेच. ठीक आहे, तर आता आपल्याला डायोडचं नाव वाचता येतंय. आता टूलकिटमधल्या पुढच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे वळूया. बघा, प्रत्येक टूलची एक लिमिट असते, एक मर्यादा असते. डायोडच्या बाबतीत या मर्यादा म्हणजे त्याची टेक्निकल स्पेसिफिकेशन्स किंवा तांत्रिक वैशिष्ट्ये. डायोड कशापासून बनला आहे, म्हणजे सिलिकॉन की जर्मेनियम, यावर त्याचे बेसिक गुणधर्म ठरतात. असं समजा की सिलिकॉन डायोड चालू करण्यासाठी साधारण 0.7 व्होल्टची किल्ली लागते आणि तो जास्त गरम झाला तरी सहन करू शकतो. याउलट जर्मेनियम डायोड फक्त 0.3 व्होल्टमध्ये सुरू होतो. त्यामुळे जिथे व्होल्टेजचा थेंब न थेंब महत्त्वाचा आहे, तिथे जर्मेनियमचा वापर होतो. हा ग्राफ म्हणजे डायोडच्या आयुष्याची कुंडलीच आहे. याला समजलं की सगळं सोपं होतं. हा जो हिरवा भाग आहे तो आहे फॉरवर्ड बायस, म्हणजे जिथे डायोड आनंदाने करंट पास करतो. पण इथेही 2 लिमिट्स आहेत. एक म्हणजे VF किंवा फॉरवर्ड व्होल्टेज ड्रॉप, आणि दुसरं IF म्हणजे तो किती मॅक्सिमम करंट सहन करू शकतो. याच्या पुढे गेलात की डायोड गरम होऊन खराब होऊ शकतो. पण खरी धोक्याची घंटा वाजते रिव्हर्स बायसमध्ये, म्हणजे या लाल भागात. इथली लिमिट आहे PIV, पीक इन्व्हर्स व्होल्टेज, म्हणजे डायोड उलट्या दिशेने किती व्होल्टेज सहन करू शकतो. आणि जर ही लिमिट ओलांडली तर मग डायोड कायमचा जळून खाक होतो, विषय संपतो. चला, आता आपली टूलकिट उघडूया आणि बघूया आतमध्ये कोणकोणत्या प्रकारचे डायोड्स आहेत. डायोड्सना आपण ढोबळमानाने 2 मोठ्या गटांमध्ये किंवा कुटुंबांमध्ये विभागू शकतो. हा तक्ता आपल्याला तोच रोडमॅप देतो. पहिलं कुटुंब आहे पॉवर आणि स्विचिंग डायोड्सचं, आणि दुसरं कुटुंब आहे प्रकाशाशी संबंधित डायोड्सचं. चला, आधी पहिल्या कुटुंबाला भेटूया, पॉवर आणि स्विचिंग डायोड्स. नावाप्रमाणेच हे पॉवर रूपांतरण आणि हाय स्पीड स्विचिंगची कामं करतात. ह्या कुटुंबामध्ये 4 मुख्य शिलेदार आहेत. पहिला आपला साधा PN जंक्शन डायोड, जो AC करंटला DC मध्ये बदलण्याचं मूलभूत काम करतो. दुसरा आहे झेनर डायोड, जो व्होल्टेजला एका जागी स्थिर ठेवतो. तिसरा आहे शॉटकी डायोड, जो प्रचंड वेगाने ऑन ऑफ होतो, म्हणजे फास्ट स्विचिंग करतो. आणि चौथा आहे ॲव्हलांच डायोड, जो खूपच संवेदनशील असतो आणि अगदी कमी करंटसुद्धा शोधू शकतो. प्रत्येकाची एक खास जबाबदारी आहे. आता या झेनर डायोडची गंमत काय आहे माहितीये? तो उलट काम करण्यासाठी बनवलाय. सामान्य डायोड उलट्या व्होल्टेजला ब्लॉक करतो, पण झेनर डायोड एका खास रिव्हर्स व्होल्टेजला पोचल्यावर ब्रेकडाऊन होतो. पण तो जळत नाही, तर तो तिथे एक स्थिर व्होल्टेज पकडून ठेवतो, जणू काही व्होल्टेजसाठी एक सेफ्टी वॉल्व. म्हणूनच पॉवर सप्लायमध्ये व्होल्टेज स्थिर ठेवण्यासाठी याचा खूप उपयोग होतो. चला, आता दुसऱ्या कुटुंबाकडे वळूया. हे आहेत प्रकाश आणि सेन्सिंग डायोड्स. हे डायोड्स प्रकाशाशी खेळतात.
काही प्रकाश तयार करतात तर काही प्रकाश ओळखतात. या गटामध्ये 3 मुख्य खेळाडू आहेत. पहिला, आपला सर्वांचा लाडका LED म्हणजे लाईट एमिटिंग डायोड, जो प्रकाश देतो. दुसरा, लेझर डायोड, जो खूप शक्तिशाली आणि एका सरळ रेषेत जाणारा प्रकाश तयार करतो. आणि तिसरा, फोटो डायोड, जो प्रकाश ओळखतो. यांच्या चिन्हांमध्ये पण एक गंमत आहे. जर बाण बाहेर जात असतील तर तो प्रकाश देतोय, आणि जर बाण आत येत असतील तर तो प्रकाश शोषून घेतोय, म्हणजे ओळखतोय. फोटो डायोड म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर तो एलईडीचा अगदी उलटा जुळाभाऊ आहे. एलईडी विजेचं रूपांतर प्रकाशात करतो, तर फोटो डायोड प्रकाशाचं रूपांतर विजेत करतो. अगदी उलटं काम. म्हणूनच तर सोलर पॅनलमध्ये किंवा कॅमेऱ्याच्या लाईट मीटरमध्ये प्रकाश मोजण्यासाठी याचाच वापर होतो. ठीक आहे. तर आता आपण डायोडचे प्रकार बघितले, त्याच्या लिमिट समजून घेतल्या. आता ह्या सगळ्या माहितीला एकत्र आणून या टूलकिटचा वापराचा सगळ्यात महत्त्वाचा सुवर्ण नियम काय आहे ते पाहूया. डायोड इतके अष्टपैलू का आहेत? कारण यांची कामं खूप आहेत. एसीचं डीसी करणं असो, कम्युनिकेशन सिग्नलमध्ये बदल करणं असो, वेव्ह फॉर्मला हवा तसा आकार देणं असो किंवा नाजूक सर्किट्सचं रक्षण करणं असो, प्रत्येक कामासाठी एक खास डायोड बनवलेला आहे. यांची यादी मोठी आहे. तर मग तो सुवर्ण नियम काय आहे? तो हा आहे: एक यशस्वी सर्किट बनवण्यासाठी फक्त योग्य प्रकारचा डायोड निवडणं पुरेसं नाही. एक हुशार इंजिनियर 2 गोष्टींचा विचार करतो. एक, डायोडचं काम काय आहे, म्हणजे त्याचा ॲप्लिकेशन, आणि दुसरं, त्याच्या मर्यादा काय आहेत, म्हणजे त्याच्या फिजिकल लिमिट्स. जर सर्किटची गरज आणि डायोडची क्षमता जुळली नाही तर काय होतं हे आपण सुरुवातीलाच पाहिलंय. ते जळालेलं सर्किट आठवतंय ना? आणि हे सगळं लक्षात ठेवायला सोपं जावं म्हणून ही आहे एक फायनल चीट शीट. एक असा तक्ता जो नेहमी कामी येईल. यात प्रत्येक डायोडचा प्रकार, त्याचं चिन्ह, तो फॉरवर्ड की रिव्हर्स बायसमध्ये काम करतो, त्याचं खास वैशिष्ट्य काय आणि त्याचा मुख्य वापर कुठे होतो, हे सगळं एकाच ठिकाणी दिलेलं आहे. पुढच्या प्रोजेक्टसाठी ही एक उत्तम रेफरन्स गाईड आहे. नक्कीच. तर आता ही ज्ञानाची टूलकिट आपल्यासमोर उघडी आहे. मग आता प्रश्न हा आहे की या टूलकिटचा वापर करून पुढे काय नवीन आणि अद्भुत बनवलं जाणार आहे.